करवीर तालुक्यातील उजगावची लोकवस्ती जवळपास 60 ते 70 हजार इतकी आहे। याच परिसरात गेल्या 2-3 वर्षांपासून अंमली पदार्थ विक्री आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होतीये। उजगाव परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उजगावसाठी स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करावी, यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं आज पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेतली। यावेळी मागण्यांचं निवेदन देखील निलोत्पल यांना सादर करण्यात आलं। कोल्हापूर शहराच्या पूर्व बाजूला करवीर तालुक्यात उचगाव हे गाव वसलेलं आहे। या गावची लोकसंख्या जवळपास 60 ते 70 हजारांच्या आसपास आहे। या गावानजीक औद्योगिक वसाहती असल्यानं गावात सर्वसामान्य कष्टकरी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। उचगाव हे करवीर तालुक्यातील सर्वात मोठं गाव असल्यानं इथं मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आणि मटण मार्केट आहे। या परिसरात सतत नागरिकांची वर्दळ असते। मात्र उचगाव आणि आसपासच्या परिसरात गेल्या 2-3 वर्षांपासून अंमली पदार्थाच्या विक्रीचं प्रमाण वाढलंय। परिणामी अनेक तरुण अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेल्यानं चोरी तसंच अन्य गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्यामुळे उचगाव परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी उचगावात स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करावी, या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं। उंचगाव, सरमुतवाडी, मनेरमाळ, मुडशिंगी या भागात वाढती गुन्हेगारी, अंमली पदार्थाची सर्रास विक्री होत आहे तिथं, आणि त्या अंमली पदार्थाच्या माध्यमातून लहान लहान पोरं त्या अंमली पदार्थाच्या म्हणजे व्यसनाधीन झालेले आहेत। आणि त्या संघाने तिथं गांधीनगरच्या म्हणजे डिव्हिजनवर एवढी गावं कव्हर होऊ शकत नाहीत। हे आत्ता आम्ही SP साहेबांना सांगितलं, आमच्या निवेदनात आम्ही तसं घातलेलं आहे। आणि त्यांना सांगितलं की आम्हाला उंचगावमध्ये म्हणजे उंचगाव हा त्या गावांचा मध्यभाग असल्यामुळे उंचगावमध्ये आम्हाला पोलीस चौकी व्हावी, ही मागणी आम्ही त्यांना केलेली आहे। या शिष्टमंडळात पक्षाचे उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले, माजी उपसरपंच विराग करी, अमोल पवार, दिनेश परमार, दत्तात्रय फराकटे, सागर पाटील, राजू पाटील, श्रीकांत पाटील, गरजू बुचडे यांचा समावेश होता।